नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मी आहे त्र्यंबकला आणि मी त्र्यंबकला का आली आहे तर आम्ही जात आहोत ब्रह्मगिरी फेरीसाठी. सो मी पहिल्यांदाच जाते आहे आणि येस खूप एक्सायटेड आहे. मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हे त्र्यंबकचं मंदिर आणि स्टार्टिंग इथून होते जे की 26 किलोमीटर आहे. सो ब्रह्मगिरी फेरीची सुरुवात इथून होते. सगळ्यात आधी हे कुशावतार आहे जिथे आपण हातपाय धुतो आणि फेरीची इथून सुरुवात केली जाते. सो तुम्ही बघू शकतात ही आहे कुशावतार. सो अशा प्रकारे एकदम उत्साहात मी आणि मामांनी आमची फेरी सुरू केली. बाकीचे मेंबर्स मागे नाश्ता करत होते. आम्ही ठरवलं की तोवर आपण पुढे जाऊन डिस्टन्स कव्हर करूया. मंडळी हे आहे कुंड. याला फेरी मारून तिथे निघावं लागतं. सो चला आता आपण फेरी मारूया. ॲक्च्युली मला खूप वर्षांपासून यायचं होतं बट ते पॉसिबल झालं नाही. मागच्या वर्षी पण मी ठरवलं होतं बट अनफॉर्च्युनेटली मी नाही येऊ शकली. पण ह्या वर्षी मी मामांना आधीच सांगून ठेवलं होतं की काहीही झालं तरी ह्या वर्षी मी फेरीला येणार म्हणून. आणि येस खूप मज्जा येते आहे. वातावरण खूप सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. काहीतरी वेगळं होतं. याआधी मी खूप वेळा ट्रेकिंगसाठी गेली होती बट हे जे डिस्टन्स होतं हे मी फर्स्ट टाइम कवर करणार होती. एवढं डिस्टन्स ते पण पायी चालून आणि माझ्यासाठी एक मोठं चॅलेंज होतं. बट आफ्टर ऑल मी ते कम्प्लीट करते की नाही ते तुम्हाला पुढे कळेलच. मंडळी व्ह्यू बघा किती सुंदर आहे. एकदम सुंदर वातावरण आहे आणि त्यात आम्ही असं चालतोय. हो मंडळी, आपला अर्धा वॉक झालाय. आय गेस अर्धा झालाय. मस्त पाऊस पडतो. सुंदर वातावरण. तुम्ही म्हणत असाल की बाकीचे मेंबर कुठे आहेत, तर मी एकटीच आली आहे का? तर नाही, आमच्यासोबत पूर्ण टीम आहे. किती स्लो चालता तुम्ही लोक. माझ्याकडून शिका जरा. पुढचा अजून ब्लॉग बाकी ना स्वीटी. हो माझ्याकडे देऊन दे, मग तुझं मागून येताना किती रमाडव्यानं खाऊन घेतलं दाबून आणि हळू. अरे आम्ही 20 मिनिटं झाली इथे. 20 मिनिटापासून बसलोय आम्ही. आम्ही पुढच्या प्रवासासाठी थांबलो. मला डिमोटिवेट करणार आहे दोघं. तुमच्या आधी मी इथे 2 किलोमीटर आधी व्हिडिओ काढतो मी असं रडतानाचा. हा, व्हॉट यू मीन? तुमच्या 2 किलोमीटर आधी होते, हे नको विसरू. सो गाईज, आम्ही हाफ पण नाही आलोय अजून. पंकज दादा मध्ये पाहिलं का किती फास्ट चालतोय पंकज दादा. आमचे मेंबर्स मागे राहिले होते. सो आम्ही त्यांना सोबत चालण्यासाठी आम्ही थांबलो होतो. लागला. सो मंडळी, आम्ही अर्धा ट्रेक केलाय. इथे पाणी आहे मस्त. अर्ध्याच्या जवळपास पोचलोय. पाय तिथे लागले. आमचे मेंबर इकडे बसले. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे गाईज. खूप मजा येते आम्हाला. थोडंसं फर्स्ट टाइम होतं म्हणून थोडंसं जीवावर आली चालायला. पण आता छान वाटतंय पाण्यात पाय वगैरे घातल्यावर.
सो स्टे ट्यून, अजून खूप सारा बाकी आहे ट्रेक आपला, हा पण झाला नाही अजून. त्याने असं बुचुकडून घेतलं काय घ्या, मला वाटलं पुचुकडून पाणी प्यायला लागलं, अरे लागलेलं जमणार आता एनर्जी आली ब्लॉक करायला लागली. मी म्हटलं यावर्षी सो आम्ही हाफ वे पर्यंत आलो आहोत हार्डेस्ट पार्ट. आणि हे आमचे मामा दरवर्षी येतात, त्यांनाच मोटिवेट होऊन यावर्षी मी आली आहे. बाकी हे मेंबर कधीतरी येणार आहे, सेम हे मेंबर पण कधीतरी येणार आहे. हे आमचं सेकंड टाइम आहे. आणि पुढे जे 2 मेंबर गेलेत आमचे, हा पण पंकज दादा आणि आहे आणि मागचा पण तो अंकित दादा आहे. हां, सो ते परमनंट मेंबर्स आहेत. जर मी हा ट्रेक कंप्लीट केला तर मोस्ट प्रोबॅबली मी पुढच्या वर्षी पण येईल. ठीक आहे ना मामा? जर त्याच्याच गोष्टी करते आता कंप्लीट होऊनच जाईल, कारण मला दुसरं ऑप्शन नाही आहे इथून जाण्यासाठी. पूर्ण जंगल आहे, बघू शकता. हा एवढा पार्ट एकदम टफेस्ट पार्ट आहे. हा त्याने कंप्लीट केला तो करू शकतो पुढे. येस, सो अजून ब्लॉग शेवटपर्यंत बघा. स्टे ट्यून. लाइक करो, सब्सक्राइब करो. या तुम लोग मेरे को बहुत डिमोटिवेट करते हो. हे बघा, इथून असं जायचंय. एक्सपिरियन्स असल्या कारणाने रस्त्यात चालत असलेल्या लोकांना मामा गायडन्स देखील करत होते. गाईज व्ह्यू बघा, खतरनाक ट्रेक होता हा. आपला हाफ ट्रेक झाला आहे. सो आपण यांना विचारू की कसं वाटतंय, कसं वाटतंय. एकदम छान, कारण की आहे ना आम्हाला अपेक्षा नव्हती की तू इथंपर्यंत येऊ शकते आणि तू हार्डेस्ट पार्ट ऑफ दिस ट्रेक, एकदम टफेस्ट पार्ट तू आता म्हणजे कंप्लीट केलेला आहे. अजून बाकी आहे अर्धा. माझ्याबद्दल नका आम्हाला सांगू, अपेक्षा आहे ऑल की तू एक्सपिरियन्स करू सांगा शकते. तुमचा. नाही, आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. नील. कंपनी तुझी भेटली एकदम. माझ्यासाठी हा ट्रेक नवा नव्हता. मी ऑलरेडी एकदा केलाय. मला भीती तुझीच होती की आधी चढते की नाही. भाई मेरे बारे में क्यों बोल रहे. अर्ध का आहे ना, जिथं 15 मिनिटात चढायचं होतं तू 1 तास का आहे ना, पण लावला. पण मी तू केलं भैया. वंडरफुल एक्सपिरियन्स. मी पंकज दादा. स्वीटीमुळेच आमची ही ट्रिप आज पॉसिबल झालेली आहे. पूर्ण क्रेडिट स्वीटीसाठी आहे. साठीच होतं. हो, हो, थँक्यू गाईज. आणि पुढच्या वेळेस पण तीच प्लॅन करणार आहे. येस, आणि आपण दुसरीकडे पण हो, जाऊ दुसरीकडचं ट्रेकला. पण एक नवीन प्लॅन होणार आहे आमचा. rest लवकरच कळेल. येस येस, स्टे ट्यून. साई. साई, तुला काय वाटलं आजचा ट्रेक? फोटोग्राफर छान फोटो काढले यांनी आमचे. न्यू कमर होता आपल्या ट्रेक. फर्स्ट टाइम. मला असं वाटतं की जर ही ट्रेक स्वीटी करू शकतं तर कोणी पण करू शकतं. नाही, असं काही नाही, मी स्ट्रॉंग आहे म्हणून मी करू शकते. येस. आता तिचा रिव्ह्यू आता आम्ही माई, कसा होता तुमचा आजचा? खूप छान एक्सपिरियन्स होता माझा. मी फर्स्ट टाइम आली आहे आणि या लोकांनी मला खूप घाबरवलं होतं की ट्रेक खूप डेंजरस आहे, असं आहे तसं आहे. बट माझ्यासोबत माझे खंबीर मामा, लोकांचे मामा असे कुणी असतात, पण माझे खंबीर मामा माझ्या सोबत होते. ते मला ऑलवेज मोटिवेट करत होते. तिकडे फोनवर बोलतायत. सो त्यांनी मला खूप मोटिवेट केलं आणि फ्रॉम स्टार्ट त्यांनी इथपर्यंत मला सोबत घेऊन आले आणि त्यांनी खूप चेअरअप केलं. त्यामुळे मी इथपर्यंत आली. सो हो, तुम्ही पण केलं, पण त्यांनी जास्त केलं, तुम्ही थोडंसं केलं. ते तुम्ही पुढे निघून जात होते, ते तर आवाजासाठी थांबत होते. सो थँक्यू टू मामा. आणि खूप छान होता. नेक्स्ट इयरला पण मी नक्की येईल. सगळ्यात महत्त्वाचे पर्सन माझ्यासाठी तरी मामा होते. त्यांनी मला मोटिवेट केलं. असं त्यांना विचारू, तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं बस. ते ऍक्च्युली मला ओढत आणून खूप थकले म्हणून जास्त काही बोलत नाहीये, पण त्यांचं छान ही कमेंट खूप सारं सांगून जाते. सो असा आहे आमचा ग्रुप. मस्त एन्जॉय झालाय. नेचर बघू शकता. नेचर खूप सुंदर आहे आणि मी नेक्स्ट इयर पण येणार आहे. आमचा सोबत ग्रुप पण यायचा प्रयत्न करेल, पण त्यांच्याकडनं होणार नाही हे मी लिहून देते. सगळे करू शकता. हा, करू शकता.
मी सिटी महिला याच्यासाठी बरोबर ठेवलं, ही मंडळी तिला जरासं डिमोटिवेट. सांगत होते की तुझ्याकडून शक्य नाही, ते शक्य करण्यासाठी मी आमची भाजीबाई आवडती त्यामुळे तिला सोडलं नाही. सर्व खर्च मी केला, यांनी 1 रुपया खर्च केला नाही. अशक्य ही शक्य करतील मामा. आता आम्ही लंच ब्रेक घेतलाय. मंडळी अशा पद्धतीने आम्ही खाली आलो आहोत. हा जव्हार मोखाड्याचा रस्ता आहे आणि आता ह्या रस्त्याला त्र्यंबक आहे. सो आता आम्ही त्र्यंबकच्या दिशेने जाऊ. आय गेस 3 किलोमीटर्स आहे आणि येस थकली तर खूप आहे मी, बट मला चेअरअप करणारे खूप आहेत. सो आता लास्ट 3 किलोमीटर्स राहिलेत. आमच्या पायाला ऑलरेडी थोडी जखम झाली होती, तर थोडीशी माती घाण गेली आहे म्हणून ते क्लीन करताय आणि म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो. तर इथे आम्ही चहा प्यायला थांबलोय. अंकित भैया जाऊ. तर अशा प्रकारे आमचा जवळपास 90% प्रवास संपलेला आहे. या प्रवासामध्ये सर्वांनी, मी ज्येष्ठ असल्यामुळे सर्वांनी मला खूप मानपान दिला आणि सर्वांनी खूप सहकार्य केलं. आणि आमच्या भाच्याबाई थकलेल्या आहेत खूप, पण थोड्या त्या पण उत्साही होत्या, त्यामुळे त्यांना पण आज प्रवासाला अडचण आली. सर्वांनी मजबूत जेवण केलं आणि कोणाला असं वाटलं नाही की पोट हलकं ठेवावं. पोट भरेपर्यंत खाल्लेलं आहे. रस्त्यावर फ्री काहीतरी खिचडी वगैरे होती, ती पण खाल्ली. त्याच्यामुळे असं कोणी चालून भूक लागली असं काही कोणी म्हणणार नाही. आणि देवाच्या फेरीला थोडं हलकं राहिलं पाहिजे होतं, पण पोट भरून खाल्लं तरी काही कोणाच्या चेहऱ्यावरून जाणवत नाही किती खाल्लं. हां, तर अशा प्रकारे खूप मस्त एन्जॉय झाला. जे आमच्या फेरीमध्ये होते त्यांनी खूप सारा एन्जॉय केला आणि ज्यांनी आम्हाला फोन केले कसं काय फेरी चालली, त्यांना थोडं वाटलं असेल आम्ही पण गेलं पाहिजे. तर त्यांनी नेक्स्ट इयरला पुढच्या वर्षी आपल्या सकाराम परिवारातील कमीत कमी 20 ते 25 मुलं मुली किंवा ज्येष्ठ असतील त्यांनी पण यावं. खूप आनंद व्यक्त करू. हा आनंद नाही व्यक्त करू शकत. आम्ही जरी 28 किलोमीटरची फेरी मारली, पण आम्ही कधी म्हणणार नाही खूप थकलो, असं कधी म्हणणार नाही. खूप आनंद वाटला, एकदम फ्रेश. आणि व्हिडिओ मध्ये कळेलच आता आम्ही हा. किती एन्जॉय केलं. आणि सुटीमाई बरोबर असल्यामुळे खूप हसण्याची मजा पण आली. पाय खूप दुखत आहेत पण चेहऱ्यावर जाणू दिलं नाही असं. तर एकंदरीत आमच्या लालूला पण आता शेवटी भूक लागली होती. लालूचा चेहरा दाखव. लालूला पावळा खायचा होता, पण but त्याने unfortunately नाही भेटला. त्याने माझी आज्ञा पाळली. चहावर भाग त्याने मग चहावर ऍडजस्ट केलं. तर मग असं एकंदरीत आजचा प्रवास एकदम आनंदी झाला. सर्व आमचे मेंबर आनंदाने परतीचा प्रवास आम्ही सुरू केलेला आहे. परतीचा ऑलमोस्ट संपत आला आहे. जवळपास 10% राहिला फक्त. 30 मिनिटात आम्ही पोहोचू. जवळपास सकाळी 8:30 वाजेपासून तर 5:30 वाजेपर्यंत आमची फेरी पूर्ण होणार आहे. 5:30 वाजेपर्यंत. आणि आजच्या फेरीचं विशेष महत्त्व, वातावरण खूप सुंदर होतं. आमचे फोटो बघून कोणाला वाटत की आम्ही पण गेलं पाहिजे होतं. जर कोणाला फेरीला जायचं असेल तर पुढच्या रविवारी परत आम्ही फेरीला येणार आहोत. आयोजन केलेलं आहे. तसं असेल तर सुटीमाईकडे प्रत्येकाने नावं द्या. सुटीमाईकडे नावाची नोंदणी करा. विशेष म्हणजे सुटीमाईने 25 दशम्या बनवलं. 25 त्या 25 मधून बऱ्याचशा उरलेल्या आहेत. आता जाताना आम्ही त्र्यंबकेश्वर स्टँडवर एक खाणार आहोत सर्वजण. खूप छान दशम्या बनवलेल्या होत्या आणि कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. सर्वांनी आनंद साजरी केलेला आहे आज. आणि खरंच शंकराची कृपा आहे आमच्या सर्व परिवारावर. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता, त्याच्यामुळे कोणाला जास्त त्रास झाला नाही. पायाला भरी मोठी जखम आहे तरी आम्ही चालतोय, पण एक आशीर्वाद देवाचा समजा. आणि आमचा फेरीचा आता अंतिम टप्पा सुरू झालेला आहे. फेरीचं सर्वात आकर्षण आज आमच्या भाच्याबाई. खूप त्यांनी पण एन्जॉय केला. त्यांचं चेहऱ्यावरून नका जाऊ, त्यांचे पाय एवढे जाम झालेले आहेत. ते कसे तरी चालतायत ते आम्हाला माहिती. तर ठीक आहे, 2 दिवस उठणार नाही. ठीक आहे.
कोणाला यायचं असेल तर पुढच्या रविवारी आम्ही परत फेरीला जाणार आहोत. सिटी बाईकडे नावाची नोंदणी करावी. ओके. तो अशा प्रकारे 8:30ला चालू केलेली फेरी 5:15ला संपली आहे आणि आता आम्ही बसचा वेट करतोय. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं प्लीज सबस्क्राईब करा. त्या व्यतिरिक्त आता आम्ही काही बोलण्याचं मला सुचत नाही. सो भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय, काळजी घ्या आणि राहा.